29 ना. बर, ते जगाला कारणीभूत कोण आहे? मायाशक्ती आहे. ती जरी दिसत नसली तरी तिच्या कार्यावर तिचा अनुमान आपल्याला होऊ शकते. अशी जी मायाशक्ती तिचं कार्य आणि या ठिकाणी सांगतात. आणि तिचं वर्णन कुठं केलेलं आहे ते 28व्या श्लोकात सांगितलं आहे. इत्यादी विकानाखी पाय शक्तेष्ट विस्तरम वशिष्ठ कथया माझा शक्ती निरूपते. वशिष्ठ ऋषीने प्रभू रामचंद्र आणि शक्तीचं वर्णन करून सांगितलेलं आहे. अहो ती शक्ती दिसत नाही का, पण आहे कशावर? अनुमानाने धरायचं. त्याचे प्रमाण आहे ना, प्रत्यक्ष अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी वगैरे याच्यावरून ती जे जाणायची. हात लावून जाणायचे असते का शब्दावरून जाणायचे असते? हात लावून पाहायचं असतं. विष कसं काढू लागते मला खाऊन पाहायचं असते. खाल्लं की मग अनुमान प्रमाणाने जाणार. कार्यादेश आश्रयतेश तिचं कार्य आणि आश्रय भवेश शक्ती विलक्षण. तिचं लक्षण करून सांगता येत नाही म्हणून विलक्षण समजणार. स्फोटांगारो दृश्यमान. तिचं कार्य दिसते, स्फोट दिसतो, ज्वाळा दिसतात. दृश्यमान शक्ती तत्र यावरून अग्नीच्या ठिकाणी जाळण्याची शक्ती आहे असं आपल्याला अनुमान करता येते. ज्ञान करून देण्याच्या स्वतःमध्ये 6 प्रमाण आहे ना. अनुमानाने सुद्धा आपल्याला काय होत असते? धुरावरून कोणाचं ज्ञान होते? बरं का? आणि शक्तीवरून कोणाचं ज्ञान होते? अर्थापत्ती प्रमाण आणि अनुमान प्रमाण याच्यात काय फरक आहे? नाही सांगता येत. अर्थापत्ती प्रमाण आणि अनुमान प्रमाण या दोघांमध्ये काय फरक आहे? धुरावरून कोणाचं ज्ञान होते? अग्नीच्या. याला कोणतं प्रमाण म्हणायचं? दष्टपुष्ट दिसतोय तो कोणाचं ज्ञान होत? दिवस रात्री जेवण करत असला कोणतं प्रमाण? दोघांमध्ये फरक आहे. अरे सारखं काय दिसते? अर्थापत्ती प्रमाण म्हणजे नाही एक लोक अर्थापत्ती प्रमाणात नाही. त्याने कोणत्या याच्यात अंतर्भाव केला? अनुमान प्रमाणामध्ये काय केलं? अंतर्भाव केलेला. 3च प्रमाण मानतात. एक प्रत्यक्ष अनुमान आणि दुसरे प्रमाण मानत नाही. मग कार्यावरून कारणाकडे जायचं. ज्या अर्थी स्फोट दिसतो, ज्वाळा दिसते, त्या अर्थी नाही का अग्नी शक्ती काय केली पाहिजे? मानलीच पाहिजे. तिचं कार्य कोणतं असते? कार्यावरणे कशी विलक्षण आहे, कारणावरणे कशी विलक्षण आहे, त्याचं वर्णन 30व्या श्लोकात करतात. नवोदराकारो घटः कार्यप्रतिकः शब्दादिवी सगळे गुण्या शक्ती तदविविध. तेव्हा ही शक्ती तिचं लक्षण काय? प्रथमोदनादरोकारो घटः. मातीला आपण घट म्हणत असतो बरं का. शुद्ध मातीला आपण घट म्हणतो का? मग घट केव्हा म्हणतो? कुंभाराचा जेव्हा त्याला एक आकार उत्पन्न होता नाही का. कणिक असते, कणिकाला चपाती म्हणतो का? ती गोल व्हावी लागते. तिला काय म्हणतात? नावं बदलत राहतात ना. माईक नाव ही कायमची नसतात, बदलत राहतात. कार्यावरून कारणाची नाव, कारणावरून कार्याची नाव येत असतात नाही का. नुसत्या पिठाला आपण कणिक म्हणतो का? तिला भिजवावं लागते. प्रत्येकाचं नाव आहे. इथे दृष्टांत देऊन
हा सिद्धांत सांगितलेला आहे. त्याला एक विशिष्ट असं गोल नाव येतं, त्याला घट असं म्हटलं जातं. कार्य मृत्तिका शब्दादेवी पंचगुणे युक्त मातीचाच असल्यामुळे मृत्तिकेच्या ठिकाणी शब्द स्पर्श रूप रस आणि विचारसागराच्या पाचव्या तरंगात पाहतोय. सुंदर वर्णन केलं. नसतं आणखी भूत आपलं येत असते, आपला गुण घेऊन येतोय. आकाशाचा कोणता गुण? शब्द. शब्द गुणकम प्रत्येकाचे गुण आपापले. अग्नी आणखी आपला दागपणा टाकून येत असतो, गुण घेऊन येतो. मला सूर्य उगवला आहे, मग अंधार का दिसतो नाही म्हणजे प्रकाश ठेवून आलेला आहे. सूर्य कुठं प्रकाश ठेवतो? ते माणसाची टोपी आहे का? ते कधी असते आणि कधी त्याच्यात विलग आहे. प्रकाशावर सूर्य विलग नाही, सूर्यावर गोडीवर साखर वेगळी नाही, साखरेवरून गोडी हेच साखरेचं काय शब्दादेवी पंचगुण युक्त शक्ती तत्वचा. तेव्हा पंचगुणाने युक्त आणि तो घट असतो. घटावरून शक्ती माया कार्य करण्याची जी माया शक्ती आहे ती त्याच्याहून कशी आहे? ती तिला रूप आहे का? तिला काही रूप आहे का? आश्रय आहे का? काय मानायचं का? शक्ती काय केली पाहिजे? एखादा धट्टा गट्टा पैलवान 2-3 दिवस तापवला तर आता खाली बसला तर उठणं होत नाही, उठला तर आणि ताप येण्याच्या पूर्वी पोतावर समाधान त्या हातावर उचलतो. शक्ती नावाचं एक तत्व काय केलं पाहिजे? त्याच्यामध्ये कार्याचे गुण नसते, कारणाचे गुण त्याच्यामध्ये असते. न पृथ्व्यादी शब्दादिवी शक्त वस्तू यथातथा अतएव चिंतवेशा न निर्वचन म्हणते. पृथ्व्यादी शब्दादिवी शक्त वस्तू यथातथा देवाच्या शक्तीमध्ये न पृथ्व्यादी शब्दावे नाही का? पृथ्वीचे जे काही पृथ्वी आधी जरूर आकाशाचा शब्द गुण, वायूचा रूप गुण नाही, स्पंदन गुण, पंच विषयाचे प्रत्येकाचे गुण कसे आहे? वेगळे वेगळे. शक्तीच्या ठिकाणी कोणत्याही गुणाचा काय नाही, संबंध नाही. मग ती कशी आहे? जशी असेल यथा तथा. आता तिचं चिंतन करून सांगताय. त्या चित्रदीपामध्ये हजारो पंडित एकत्रित बसले आणि मायाचं चिंतन करत बसले, तरी त्यांना माहिती आहे चिंतनाचा स्पर्श होऊ शकत. चित्रदीपामध्ये आहे अशी शक्ती आहे. आता हे चिंतन अचिंत्य ईशा, बरं हे मायाचं चिंतन करता येईल, अचिंत्य स्वरूपाची आहे. न निर्वचन म्हणजे शब्दाने तिचं वर्णन करून सांगता येत नाही. न निर्वचन शब्दाने त्याचं काहीतरी वर्णन करून सांगा, शब्दाचा तिथे स्पर्श लागू दे. मनुष्य साखरेच्या खड्याचं वर्णन करील. खडा मोठा आहे का, कोणता पांढरा आहे का, आणखी कशाचा आहे वगैरे आधी करून. पण त्या साखरेच्या खड्यामध्ये असलेली जी गोडी आहे मला तिचं वर्णन करून सांगावं. वर्णन करून सांगता येईल कुठपर्यंत? आम्हाला ते गोड लागते. मला गोडीचं वर्णन करून सांगा, आता काय सांगणार आहे? खड्याचं वर्णन करता येते, गोडीचं काय करते? म्हणलं तुम्ही एवढे मोठे आचार्य झाले, गोडीचं वर्णन सांगता येतं. मग तो आचार्य म्हणायला लागला, हा कर की, हा कर. साखरेचा खडा कोणाच्या तोंडात टाकला, मला कसं लागते? मला गोड लागते, याला गोड म्हणतात. गोडीचं वर्णन करून सांगता येत अनुभवाजोगे, फक्त काय घेता येतो? म्हणून न प्रत्यादी शब्दादिवी शक्त वस्तू येतात. तिच्यामध्ये कोणतेच गुण नाही, ती शक्ती कशी आहे जशी असेल तशी. आता ये अचिंत्य ईशा, म्हणून ती अचिंत्य स्वरूपाचं आहे, चिंतन करून सांगता येत नाही. काही शब्दाने सांगा, शब्दाने सुद्धा तिचं यथार्थ वर्णन करू शकत
कार्योत्पत्ते पुरा शक्ती निगूढामृताश्रिता कुलालादि साह्येन विकारांतम प्रजे कार्योत्पत्ते पुरा शक्ती निगूढामृती घटे कार्य होण्याच्या पूर्वी मातीचा काय असो गोळा असतो हे तत्वज्ञान आहे ना. घट होण्याच्या पूर्वी घटाची पूर्वावस्था कोणती असते मातीचा गोळा. तेव्हा कार्योत्पत्ती पुरा कार्य उत्पन्नाच्या पूर्वी शक्ती निगूढामृती होता. शक्ती गुप्त रूपाने असते. या उपाधी माझी शक्ती कोणती असते दिसत असते का गुप्त अवस्थेत असते. निगूढा मृदी अवस्थेत त्या आणि मातीमध्ये ती कशी असते माती स्वरूपामध्ये शक्ती असते. कुलालादि साह्येन विकारांतम विकारकारताम प्रजे असा तो गोळा येतो काय करतो एकदम तुम्ही मातीला घट म्हणता का ती माती कुठे ठेवावी लागते कुंभार जो असतो त्या चाकावरती ती नुसतं चाकावर ठेवून काम बघते का चाक फिरवावं लागते दांडक्याने काय आणि बरोबर तो आकार देतो जावी त्याच्या बाजूला आणि बरोबर तुला हात घालतो पोकळी निर्माण. आता चाका खाली ठेवल्यानंतर तुम्ही त्याला माती म्हणणार का मग काय म्हणणार घटना. कुलाला आधी विकार सह्येनं विकारकारतामृती कुलालाचे आणखी सह्य क्रिया झाल्यानंतर घट या विकाराला काय होते मग कुलाव कोणतं कारण आहे निमित्त कारण. निमित्त कारण का म्हणावं तर कुला लावून काय काय बाजूला नाही कुला लावून नाही घटावून कारण मृदा उपादान कारण का म्हणावं कार्याहून भिन्न नाही. काय घटातली माती काढून टाकली तर घट राहतो का कोणतं कारण कार्याहून भिन्न. तेहतीस कुलालादी साह्येनं विकाराकारता म्हणजे मग कुलालाच्या आणखी क्रियेमुळे आणि त्याच्यामध्ये नामरूपाधिक विकार उत्पन्न होतात. तेव्हा त्याला कोणतं नाव येते त्याचाही वर्णन 33 वाटलं. पृथ्वादी विकारांत स्पर्शांच्या मृत्यूका एकीकृत्य घटम प्रभू विचार विकला जना पृथ्वादी विकारांत जिला आणखी कोणत्याही प्रकारे विकार आहे नाही का. पृथ्वीवादी म्हणजे घटाचा असा गोल असतो गडा कसा असतो त्याला पृथ्वीवादी विकार म्हणतात. कोणाच्या क्रियेमुळे झाले कुंभाराच्या क्रिये. आणि त्याचा अनुगत कोणत्या घटामध्ये अनुगत कोण आहे माती आहे. मातीच्या ठिकाणी कोणता गुण आहे स्पर्श गुण आहे त्याच्यावर नाही स्पर्शादीच्या ते मातीच्या ठिकाणी 5 गुण आहेत. आकाशाचा शब्द वायूचा स्पंद शब्द स्पर्श रूप रस आणि या पंचगुणाने वृत्ती शेवटचं कार्य आहे ना. वृत्ती काय कोणतं कार्य आकाश आकाशापासून वायू वायूपासून तेज तेजापासून आप आपापासून मग कारणाचे गुण कोणात येतात आपल्या याच्यात संक्रमित होतात. काय एखादा हुशार पोरगा असला एवढ्या बालवयामध्ये तुला एवढं ज्ञान आलं कुठून म्हणावं लागत असते मागच्या जन्माची काय संक्रमित होत असते काय होत असते. एकीकृत्य घटम प्रभू विचार विकलाचना माझा मृत्तिका आणि कुंभाराचा क्रिया मिळून मग त्या मातीला कोणतं नाव येते घटम नाव घटम प्रभू त्याला घटाचं म्हणतात. वास्तविक मृत्तिकाच आहे त्याच्यामध्ये
घट नावे कोणाच्यामुळे विचार विकलाजन हा ज्याच्या ठिकाणी विकाराचा अभाव आहे तो त्या कार्याला काय म्हणतो शहाणा मनुष्य म्हणतो मृत्तिकेशिवाय त्याच्यात काहीही एका परमात्म्याशिवाय सगळ्या जगतामध्ये दुसरं जनन वय अवघा हे विश्व विश्वर असून विश्वाच्या रूपाने कोण आहे घट घट नसून घटाच्या रूपाने कोण आहे असं हे विश्व विश्व नसून कोणाच्या रूपाने अद्वैतानंद प्रकरण आहे चालू आहे आणखी बरंच वर्णन केलेलं आहे क्रमाक्रमाने चालतं की आपलं हे पुढे पुढे पुढचे असे त्याची परीक्षा नसते कशाची 14 आणि 15ची 11, 12 आणि 13ची काय ते हे कोणतं प्रकरण चालू आहे 13वा आहे तर काय निवांत घेऊ इथं थोडे थांबा आज एकादशी आहे